लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष काही लाभार्थी आढळून आलेले आहेत, काही कारवाई होणार हो का? मी आपल्याला सांगतो की त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली. जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय. आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही. जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती. त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू. जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघा. तर बघा, तुम्हाला आता आज जुलै महिन्याचा 13वा हप्ता भेटलेला असेल. लाडक्या बहिणी आता ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तुम्ही देखील 14व्या हप्त्याची वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तुमचा 14वा हप्ता नेमका कधी येऊ शकतो त्याबद्दलची संभाव्य तारीख समोर देखील आलेली आहे. त्याची आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तुम्हाला पहा, आत्ताच या ठिकाणी 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला असेल, परंतु काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी जून महिन्यापासूनच पैसे भेटत नाही आहेत. तुम्हाला जून महिन्यापासूनचे पैसे भेटलेत की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर भेटले असतील तर तुमचा जिल्हा देखील पुढे पाठवा. तर बघा, कारण की या ठिकाणी 26.34 लाख लाडक्या बहिणींचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये जून महिन्यापासूनचा लाभ स्थगित करण्यात आलेला आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी सुरू आहे. तसंच 26.34 लाख लाडक्या बहिणींची प्रत्येक जिल्ह्यानुसार पडताळणी देखील आता सुरू झालेली आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ही ट्विट करून माहिती दिलेली होती की या ठिकाणी 26.34 लाख लाडक्या बहिणींचा या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये देखील ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. परंतु प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून याची पुन्हा एकदा शहानिशा केली जाणार आहे. त्यानुसार या ठिकाणी त्याची पडताळणी केली जाणार आहे. ज्यामध्ये एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत असतील, 4 चाकी वाहन असेल किंवा या ठिकाणी इन्कमचं या ठिकाणी क्रायटेरिया असेल, या विविध कारणास्तव बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा डेटा जो आहे महिला आणि बालविकास विभागाला भेटलेला होता, जो की 26 लाखाचा होता. त्याची प्राथमिक स्वरूपामध्ये तपासणी जी आहे महिला आणि बालविकास विभागाकडनं प्रत्येक जिल्ह्यानुसार सुरू करण्यात येणार होती. तर मग आता या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींना लाभ भेटलेला नाही जून महिन्यापासूनचा, त्यांना जुलैचा हप्ता देखील भेटलेला नसेल. परंतु ज्यांना या ठिकाणी जून महिन्यापासून पैसे भेटत आलेले आहेत म्हणजे त्यांना जुलैचा देखील 13वा हप्ता भेटलेला असेल. परंतु आता त्या लाडक्या बहिणी 14व्या हप्त्याची म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत की कधीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी 14वा हप्ता भेटू शकतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेत ऑगस्टच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. हा हप्ता कधी येऊ शकतो त्याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशीच या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे. तुम्हाला देखील जुलै महिन्याचे हप्त्याचे पैसे जमा झालेले असतील. तुमचे पैसे जमा झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा. तुमच्या जिल्ह्यामधून पैसे आलेत की नाही तेही सांगा. त्यानंतर बघा, आता लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येऊ शकतो. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. शासनाने अजून त्याची अधिकृत कुठलीही घोषणा केलेली नाही. परंतु लवकरच हे पैसे तुम्हाला भेटू शकतात. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची ज्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. तर मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला नेमका कधीपर्यंत भेटू शकतो? बघा, लाडकी बहीण योजनेत ऑगस्टच्या शेवटच्या या ठिकाणी 2 आठवड्यामध्ये कधीही हे पैसे जे आहेत तुमचे ऑगस्ट महिन्याचे येऊ शकतात. दर महिन्यात शेवटच्या 2 हप्त्यामध्ये हे पैसे दिले जातात. परंतु आपण आत्तापर्यंत जर बघितलं तर एप्रिल महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत या ठिकाणी हे हप्ते लेट होताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं, 1 तारीख सरकारने प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची फिक्स करावी का, जेणेकरून तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही? कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय वाटतं, फिक्स तारीख करायला पाहिजे का? त्याबद्दल तसं वाटत असेल तर हो म्हणून सर्वांनी नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांनी या ठिकाणी पाठवल्यास कळेल की लाडक्या बहिणींना 1 तारीख फिक्स करणं खूप गरजेचं आहे.
तर बघा आता एप्रिल महिन्यापासून असेल, एप्रिल महिन्याचा हप्ता मेच्या पहिल्या आठवड्यात भेटला, मेचा हप्ता दुसऱ्या महिन्यात म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला आणि जून महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात भेटला. आता जुलैचा हप्ता जो आहे या ठिकाणी तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आलेला आहे. त्यामुळे सतत या ठिकाणी हप्ते जे आहेत ते लेट होताना आपण बघतोय. तर ऑगस्ट महिन्याचे मग नेमके पैसे तुम्हाला कधी भेटू शकतात? त्यामुळे बघा यावेळी देखील शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आता हे सामान्य वेळापत्रक आहे लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याचे पैसे जमा होण्याचं, जे की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे आतापर्यंत जमा होत आलेले आहेत. परंतु सध्या 3 ते 4 हप्ते लेट झालेले आहेत. त्यामुळे मग तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील लेट होऊ शकतो का, असा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल. त्याबद्दलची संपूर्ण आपण माहिती बघणार आहोत. बघा गणेश उत्सवात देखील लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये दिले जाऊ शकतात. अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात. त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळामध्ये देखील पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा देखील केली जाऊ शकते. जुलै महिन्याचा हप्ता देखील लांबणीवरती गेला होता. यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे. म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती हे पैसे तुम्हाला 13व्या हप्त्याचे म्हणजेच या ठिकाणी जुलै महिन्याच्या हप्त्याचे दिले गेले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार का, असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. कारण की आतापर्यंतचे हप्ते या ठिकाणी लेट होताना दिसत आहेत. सलग 3 ते 4 हप्ते लेट झाल्यामुळे तुमच्या मनामध्ये हा देखील प्रश्न पडलेला असेल की ऑगस्ट महिन्याचे पैसे नेमके कधी भेटू शकतात. तर बघा एक तर तुम्हाला या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे येऊ शकतात. तसं नाही झालं तर म्हणजे हा हप्ता लेट झाला तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे येऊ शकतात. कारण की बघा आतापर्यंतचे 3 ते 4 हप्ते सलग अशा पद्धतीने लेट झालेत आणि ते हप्ते जे आहेत या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झालेले आहेत. त्याच्यामुळे ऑगस्टचे देखील जर हप्ता लेट झाला तर तुम्हाला हा ऑगस्टच्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये ते पैसे जमा होण्याची शक्यता असू शकते. जर लेट नाही झाला तर तुम्हाला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्येच हे पैसे मात्र जमा होऊ शकतात ऑगस्ट महिन्याचे. तर बघा काही लाडक्या बहिणींना मात्र हे 1500 रुपये भेटणार नाहीत. कारण की लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत. त्या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत. ज्यांचे पूर्णपणे हप्ते या ठिकाणी स्थगित करण्यात आलेले आहेत म्हणजे पूर्णपणे अपात्र करण्यात आलेले आहेत त्यांना हे पैसे भेटणार नाहीत. परंतु जून महिन्यापासून जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींचा जो डेटा भेटला आहे त्यांना मात्र कायमस्वरूपी या ठिकाणी अपात्र केलेलं नाही. त्यांचे हप्ते जे आहेत काय तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे आहेत ते स्थगित केलेले आहेत. त्याची पात्रता अजून तपासली जाणार आहे. त्यामध्ये जर त्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा पुन्हा एकदा शासनामार्फत लाभ अजून चालू केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेतून असे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अर्ज बाद केलं जात असल्याचे समजत आहे. दरम्यान यानंतरही अनेकांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत. त्या ज्या महिला निकषामध्ये बसणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मात्र भेटणार नाही. याची पडताळणी मात्र या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार केली जाणार आहे आणि ती पडताळणी देखील चालू झालेली आहे. हजारो महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता असल्याने तणाव देखील वाढलेला आहे. लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या ठिकाणी संभ्रमांचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण की काही लाडक्या बहिणी पात्र देखील आहेत परंतु त्यांचा लाभ जून महिन्यापासून स्थगित झालेला आहे. त्या लाडक्या बहिणींनी तक्रार करणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती असेल किंवा तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे या ठिकाणी महिला आणि बालविकास विभाग कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तक्रार देखील करता येणार आहे. जेणेकरून तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुमचा लाभ पुन्हा एकदा चालू होऊ शकतो. कारण की जून महिन्यापासून बरेचशा लाडक्या बहिणींचे लाभ स्थगित करण्यात आलेले आहे आणि बरेचशा लाडक्या बहिणींच्या कमेंट देखील अशा येत आहेत की आम्ही पात्र आहोत, कुठल्याही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही तरी देखील आमचा लाभ स्थगित करण्यात आलेला आहे. तर बघा शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नवीन नियम जे आहेत ते लागू केलेले आहेत. एकाच कुटुंबातील 2पेक्षा अधिक महिलांनी या ठिकाणी योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना अपात्र देखील ठरवलं जात आहे. तर बघा हे जे नियम आहेत नव्याने आणलेले नाहीत. पहिला जो GR आलेला होता लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरताना त्यामध्ये ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याच्या अनुषंगाने ही पडताळणी मात्र या ठिकाणी केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी केली जात आहे. तर बघा स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी ट्विट केलेलं होतं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने जवळपास 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली होती. तर बघा त्याच्यानुसार या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी बोलतानाही सांगितलेलं होतं की हा डेटा जो आहे आम्हाला प्राथमिक स्वरूपाचा भेटलेला आहे म्हणजे याच्यामध्ये देखील अजून पडताळणी होणार आहे. त्यामध्ये त्यांनी पुढे बोलताना देखील सांगितलंय बघा यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे
काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी देखील निदर्शनास आलेल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेले सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा या ठिकाणी सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे. बघा, जून महिन्यापासून 26.34 लाख लाडक्या बहिणींचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यामुळे लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला होता. परंतु तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनामार्फत पुन्हा सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्यानुसार आता प्रत्येक जिल्ह्यानुसार पडताळणी देखील सुरू झालेली आहे. याच्यामध्ये 26.34 लाख लाभार्थी जे आहेत याच्यामध्ये जे पात्र अजून ठरतील त्यांचा लाभ मात्र पुन्हा एकदा शासनामार्फत सुरू करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यानुसार आता पडताळणी देखील सुरू झालेली आहे. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवरती काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो या ठिकाणी निर्णय शासन स्तरावरती घेण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं. तर बघा, ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांची पडताळणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी ठरतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा शासनामार्फत अजून सुरू देखील केला जाणार आहे. त्याची देखील माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली होती. तर हे ट्विट त्यांनी करून सांगितलेलं होतं. याच्याबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यानुसार आता पडताळणी सुरू झालेली आहे आणि तुम्ही ज्या लाडक्या बहिणी आता तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला आहे म्हणजे 13वा हप्ता भेटलेला आहे, आता तुम्ही 14व्या हप्त्याची वाट पाहत होतात त्याच्याबद्दलचंही अपडेट तुम्हाला दिलेलं आहे की 14वा हप्ता तुम्हाला म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो. एकतर शेवटच्या आठवड्यात भेटू शकतो, जर लेट झाला तर तुम्हाला मग पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे मात्र जमा होऊ शकतात. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.